भाजपच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, कारण भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीला नितीन नबीन, अमित शहा, अरुण कुमार हे उपस्थित होते। उत्तर प्रदेश, गोवा, पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे। सांगलीतील वेदांत बंडगरची रविवारी त्याच्या घरी डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत। सांगलीत घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा एक पॅटर्न आहे। अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी उद्युक्त करणारी पोलिसांची एक टोळी सांगलीमध्ये कार्यरत आहे। पोलिसांनी या अल्पवयीन मुलांचा वापर करण्याच्या रॅकेटमधून पैशांचा बाजार मांडलाय, असा गंभीर आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केलाय।